सुप्रभात मंडळी. आपण वाचतो आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र, आणि त्यातल्या उत्तरार्धातलं आपलं प्रकरण 6वं चालू आहे. तर त्याच्या कालच्या पुढे वाचते. काल आपण बघितलं की मांजरांचं भांडण, रामायण असं सगळं त्यांनी सांगितलं होतं त्याच्याबद्दल आपल्याला. आता त्याच्या पुढे रुग्णालयात आणि जिथे जवळजवळ 1 वर्ष काढल्यानंतर पुन्हा जेव्हा 5 क्रमांकाच्या चाळीच्या 3ऱ्या तळावर अगदी एकांतात आम्हास ठेवण्यात आलं, तेव्हा त्या ओसाड वेळात अशा प्रतिप्रसव विचारांनी कारागरात वाटणाऱ्या मनाच्या उद्वेगाशी आणि देहाच्या क्षीणतेशी मांडत बसावं. केव्हा केव्हा प्रत्यही अनेक दुखणे मागे लागल्याने वाटावे की आता हे देहवस्त्र अगदी पांघरता न येण्या इतकं जीर्ण झालं यात शंका नाही. पण क्वचित प्रकृती पुढे सुधारेलही. पण वाट तरी किती पाहावयाची. 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष गेलं. आज अमांश, उद्या रक्तामांश, परवा ताप, तेरवा आणखी काही, असं शोषित राहिलो. शेवटी निश्चय केला की कारागार काही आम्हास सुटण्याचा संभव दिसत नाही, आणि हे कारागार सुटत नाही तोवर प्रकृती सुधारत नाही. मग पुढे उपयोगी पडेल म्हणून कसेबसे तोलून धरलेले हे शरीर द्या ना फेकून एकदाचे. सुखासाठी सर्व खटाटोप, दुःखात रडत कुठवर बसाय असे म्हणून महिन्यातून किती दिवस देहधारण सुसह्य असते आणि किती दिवस त्रासदायक होते हे ठरवण्याकरता भिंतीवर गणती ठेवली. प्रत्यही आजार व त्रास झाला किंवा दिवस बरा गेला ते भिंतीवर टिपावे, असे 2 महिने गेले. नंतर घेतली बेरीज. पाहतो तो 60 दिवसात 15 दिवस प्रकृती जिवंत राहावे अशी वाटली, इतकी बरी होती असं दिसलं. तर मग अजून सर्वच दुःखमय नाही. 15 दिवस तरी हा देह सुखमय होतो. पाहावं तर मग जगून आणखी थोडे दिवस. पण अशा नुसत्या मनाच्या मनोऱ्यावर कोणास थोडंच सदोदित राहता येतं. वस्तुस्थितीचा गुरुत्वमध्य खेचून त्यास खाली ओढण्यास थोडाच सोडतो. असेच एकदा ओढले जाऊन आम्ही अगदी मरणाच्या गर्तेच्या टोकावर लोंबकळत पडलो. रुग्णालयात शरीर अत्यंत क्षीण, 95 पौंडावर वजन आलेलं, पोटात अन्न म्हणून जात नाही, क्षयाची चिन्हे, ताप नेहमी अंगात कणकणत असलेला, आपलं असं जवळ कोणी नाही, शत्रूप्रमाणे लेखलेल्या आणि लेखणाऱ्यांच्या बंदीत, अपमानात, निराशेत, कोणाशी प्रेमाचे शब्द बोलावयाची चोरी, थोडे खालीवर बसण्या उठण्याची चोरी. अशा स्थितीत 2-3 महिने प्रकृती इतकी विकोपास गेली की केव्हा मृत्यूचा हिसडा बसेल आणि जीवनाचा धागा तुटेल याचा मुळीच कोणास भरवसा वाटेना. जगावयाचं म्हटलं तरी जगणं अशक्य होणार असं दिसू लागलं. तेव्हा वाटावे त्या रुग्णालयात आता मरण येणार. पुढे काय? प्रत्यही बौद्धांच्या शून्यवाद, ज्ञानवाद, विज्ञानवादापासून तो हेनकेल हार्बर्टच्या सबस्टन्स आणि विकासवादापर्यंत मरणानंतरच्या सर्व उपपत्तीत मनात विवंचून पाहत राहावे. मीमांसेपासून मिलच्या उपयुक्ततावादापर्यंत धर्माच्या म्हणजेच कर्तव्यकर्माचा स्वरूपाचा उहापोह विवरणून पाहावा. अशाच अगदी क्षीणतेच्या एका दिवशी जीवनाच्या शेवटचा निरोप म्हणून मी मरणोन्मुख शय्येवर ही कविता केली. ती करताना ती वाचावयास आम्ही जगू अशी खरोखरच काही आशा नव्हती. धरलो गेलो तेव्हा इंग्लंडात फाशीच्या शायेत माझे मृत्यूपुत्र म्हणून आणि फाशीची शिक्षा ज्या दिवशी देण्यात येण्याचा भरपूर संभव होता त्या दिवशी पहिला हप्ता या कविता रचल्या होत्या. त्यानंतर मरणाच्या अगदी उंबरठ्यावर उभे राहून त्याच्याशी 2 शब्द बोलावयाचा प्रसंग या 3ऱ्या मरणोन्मुख शय्येवर या कवितेत आलेला होता. या 3ही कविता एको फ्रॉम द अंदमान्स या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. या वर्षात मला आणि माझ्या बंधूंना घरच्या मंडळींच्या भेटीची परवानगी एकदाची मिळाली. इतरांना अंदमानात 5 वर्षांनी घरची मंडळी आणून 1-2 दिवस आणि कधी आठवडेही त्यांच्याबरोबर राहावयास मिळे. आम्हास
ती सवलत 8 वर्षांनी देण्यात आली. तीही किती उलाढाली कराव्या लागल्या तेव्हा. एकदा तर माझे कनिष्ठ बंधू परवानगी मिळून आमच्या कुटुंबासह कलकत्त्यास येण्यास निघाले. ती परवानगी पुन्हा रद्द झाल्याची तार आली. अशी निर्दय थट्टा सारखी चालली होती. मुंबई सरकारास विचारावं तर त्यांनी लिहावं पोर्ट ब्लेअरला विचारा. पोर्ट ब्लेअरचे कमिशनरला लिहावे तर त्यांनी लिहावं हिंदुस्तान सरकारास विचारा. हिंदुस्तान सरकारास लिहिले तर त्यांनी म्हणावे हा मुंबई सरकारच्या अनुरोधावर अवलंबून राहणारा प्रश्न आहे. असे चालता चालता 1918-19च्या मध्यंतरी एकदाची भेट झाली. पण ती कारागृहात इतरांप्रमाणे एकत्र राहणे दूरच, पण एकत्र बसणे ते पर्यवेक्षकांसमोर. त्यातही न जाणो एखादा क्रांतिकारक कट होतो की काय या भयाने एका पडद्यामागे एक मराठी जाणणारा वॉर्डर आम्ही काय बोलतो हे ऐकावयास छपून ठेवलेला. अशा परिस्थितीत 8 वर्षांनी माझ्या कनिष्ठ बंधूस, माझ्या धाकट्या भाऊजाईस आणि माझ्या पत्नीस आम्ही भेटलो. कनिष्ठ बंधूंची प्रकृती सुदृढ असलेली पाहून समाधान वाटलं. त्या भेटीचा आनंद शक्यतो उपभोगण्यासाठी इतर भूतकाळच्या, वर्तमानाच्या आणि भविष्याच्या सर्व चिंता आणि दुःखद स्मृती बळपूर्वक हृदयाने तळाशी दाबून धरून अगदी एखाद्या लग्नमंडपात निर्विघ्न पार पडलेल्या लग्नाच्या गोष्टी सलील बोलत बसावं तसे हसत खेळत तो 1-1.5 तास बोलत बसलो. पण वहिनी, माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या पत्नी, त्या का नाही आल्या? जिच्यावर आमच्या कुटुंबाच्या दुःखांच्या ओझ्याचा अधिक भार राजकीय संकटात पडला आणि जिनं अधिकाधिक धैर्यानं आणि एकनिष्ठेनं तो सोसला, ती माझी लहानपणची मैत्रिणी, ममतेची आई, राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकारिणी, माझ्या आणि तिच्या निर्वासित पतीच्या भेटीसाठी सारखी 7 वर्ष झुरत वाट पाहत असता आता आयत्या वेळेस ती वहिनी भेटीस का आली नाही? कारण की वर्षोनवर्ष त्या भेटीच्या वाटेकडे आपल्या पंटीतील तेलवात सारीत टक लावून बसलेले ते तिचे वात्सल, विरह व्याकुळ डोळे, त्यांच्या पणतीतील ते आशेचे तेल आणि ती जीवनाची ज्योत संपून गेल्यामुळे आयत्या वेळी मिटून गेले. आपल्या राष्ट्राच्या मंगलाप्रित्यर्थ पेटविलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत आज ती अंती भस्म झाली आणि उद्या अंधपानास आपल्या पतीस भेटाव्यास जावयाची परवानगी आहे म्हणून अधिकाऱ्यांची दयाळू तार आली. ती वार्ता बंधूंनी सांगितली. ती हलाहल गिळावं तशी गुपचूप गिळून टाकली. उलट म्हटलं, हे जग परिवर्तनशीलच आहे. कधीतरी संयुक्ताचा वियोग होणारच. आजपर्यंत देवाने एकत्र राहू दिले हेच उपकार. त्यातही आता आपल्या आयुष्याच्या नाटकाचा उत्तररंगच लागणार आहे. आता एक पात्रे कथानकातून अशीच गळावायची. या दृश्य रंगभूमीवरून अशीच तिरोहित व्हावयाची आणि अदृश्याचे रंगभूमीवर. हे पहा, बाबांची पुनर्जन्मावर निष्ठा आहे. तेव्हा त्यांच्या निष्ठेप्रमाणे वहिनींचा आत्मा क्वचित नव्हे बहुधा निश्चयाने यावेळी सूक्ष्म रूपाने आपल्या या कौटुंबिक संमेलनात समाविष्ट झालेलाच असेल. सगळं हे ऐकत असेल. बरं, आमच्यासारख्या कोणाची तितकी निशंक निष्ठा नसली तर ग्रंथच आटोपला. राष्ट्राच्या हितार्थ रणात वीर झुंजत असता जी वीरांगना उत्तेजन देत देत संकटाच्या धारेने छाटली जाते ती धारातीर्थीच पडते. आणि पडते म्हणजे अवघ्या दुःखातून सुटते. जशी अग्नीची ज्योत दिसत दिसत नाहीशी होते, विझते, मुक्त होते, सुखदुःखातीत होते, म्हणून तिच्यासाठी दुःख अकारण आहे. आपल्यास ती उरकली नाही इतकंच दुःख सोसणंच कर्तव्य असं सांगून तो विषय सोडून दिला आणि राष्ट्रीय आणि धार्मिक आणि कौटुंबिक आणि विनोदीत संभाषण त्या समयाच्या कक्षेत जितकं अधिक भरता येईल तितकं भरून घेतलं. 1 तासात इतकं बोलून टाकण्याची शक्ती माझ्यासारख्या बोलगेवढ्यासही क्वचित आलेली असेल. आम्हा त्रिवर्ग बंधूंची एकत्र झालेली अशी ही भेट 12 वर्षांनी झाली. मुंबईहून विलायतेस गेलो तेव्हा नौयानांचे अड्ड्यावर 3 उभे होतो.
1906व्या वर्षी ते आज अंदमानचे कारागृहात पुन्हा भेटलो. 1919व्या वर्षी आणि केवळ 1 तास काय ते भेटता येईल या अटीवर. मला माझ्या पत्नीची भेटही 1 अर्धा तास एकांतात घेण्याची परवानगी मिळाली. लगेच माझ्या बंधूंना आणि कुटुंबियांना पोर्ट ब्लेअरमधून नौयानावर चढवण्यात आलं. आठवडाभर देखील या बेटावर बेट पाहण्यासही राहू दिलं नाही. न जाणो टेहाळणी करून आमच्या सुटकेसाठी एखादी नाव नाहीतर विमान धाडून देण्याचा कट व्हायचा. माझ्या बंधूंच्या येण्याने वसाहतभर सर्व लोकांची त्यास पाहण्याची उत्सुकता वाढलेली होती. पण कोणासही भेटण्याची बंदी होती. तरी देखील त्या भावनिक बंदिवानांमधील कित्येक जण तीस भीक न घालता त्यास भेटून गेले आणि प्रेमाने त्यास फळफळावळीच्या भेटी देण्यास कचरले नाहीत. मंडळी गेली. एखाद्या तापाच्या रात्रीत मध्येच एक क्षणभर डोळा लागावा, एखादं गोड स्वप्न पडावं आणि क्षणात पुन्हा जाग येऊन आजारी अंथरुणावर आपण तळमळत पडावं. तसे त्या 5 क्रमांकाच्या त्रितळ चालीतील 3ऱ्या तळावर पुन्हा बंद होऊन पडलो. आता रुग्णालयातून आम्हास इथे बंद केलेले होते. अगदी एकांत, पण समोर समुद्र आणि आकाश आणि त्या समुद्रातील ते रास नावाचे बेट स्पष्ट दिसत असे. अशी मुक्त वायूची आणि मुक्त दृश्याची कोठडी आम्हास आजपर्यंत मिळाली नव्हती. त्यातही चाळीच्या त्या सोप्यात फिरावयास मिळे तेव्हा त्या रॉसची शोभा पाहत बसावी. डोक्यात विचारांचं चक्र चाले, त्रास होई, केव्हा केव्हा मनात विकारांचं बंड माजे. अगदी अनावर होऊन विवेका सिंहासनावरून उचलून फेकून देणारे बंड होई, तेव्हा क्षणभर त्यांना शरण गेल्या वाचून ते मोडण्याचा दुसरा मार्ग शक्य दिसू नये. मग ते अराजकपणात आपसात झुंजून अन्योन्यास बळी पडू लागलेसे पाहिले की पुन्हा आम्ही आमच्या हाती राज्यकारभार घेऊ लागावे आणि एकेकास बद्ध करून विवेकाचे स्थानावर त्याची पुनर्स्थापना करावी. त्यांच्या हाती मन सापडू नये म्हणून जाणून बुजून अगदी यत्कश्चित गोष्टी, चरणाऱ्या त्या कांपाऊरच्या गायी, उडणारे आणि खोबरे पळवून न्याव्यास कूटयुद्धाचे कावे करणारे कावळे आणि रासकडे जाणाऱ्या नावा पाहत त्यात मन घालीत बसावे. कारागारात एकांताच्या अतिरेकाने मन इतके अंतर्मुख होते की त्यास बळाने बाहेर ढकलावे तरी बहिर्मुख होत नाही. बाहेरच्या गोष्टीत गुंगण्याची सवय सुटून जाते. तेच ते जुने विचार घोळीत बसण्याची भांगड सवय त्यास लागते. त्यातही वाचन अशक्यतेमुळे अशक्य झालेले तिथे गंभीर विचारांचे आणि ध्यानधारणादिक अभ्यासाचे नावच नको. त्या समोरच्या समुद्राकडे बघता बघता आणि त्यांच्या त्या लाटांप्रमाणे चित्तवृत्तींच्या लाटास एकीत एक विलीन करता करता केव्हा झपकन मन त्या समुद्राच्याच खोलीप्रमाणे कोण्या गंभीर खोलीत नाहीसं होऊन चित्त एकाएकी ध्यानस्थ व्हावं. कधी त्या समुद्रात कोंदणात हिरकणीसारख्या शोभणाऱ्या त्या लहान रास बेटाच्या मध्ये उंच उभारलेलं ते चर्च आणि आकाशाकडे एखाद्या अंगुलीप्रमाणे संबोधन करीत राहिलेलं शिखर पाहात मन एकाएकी तसंच एकाग्र होऊन आकाशातील त्या परमपित्याच्या स्मृतिस्पर्शाने मुग्ध व्हावं. पण ती गंभीर एकाग्रता वा त्या विशाल मुग्धतेचा तो एकांतिक उमाळा त्या अशक्त आणि तात्विक दुर्बलतेने पंगू झालेल्या चित्तास आणि मज्जास सहन होऊ नये. अशा ध्यानानंतर वा विचारांचा ओघ ओसरताच डोकं दुखू लागावं. मज्जास आणि ज्ञानतंतूस ताण पडल्यासारखे वाटून दुर्बलता विशेषच वाटू लागावी. म्हणून तो आनंदही पारखा झाला. अशा वेळी भगवान बुद्धाची आठवण व्हावी. त्या उपासानंतर आलेल्या मूर्छेतूनच उठताना ध्यानशक्ती, शारीरिक शक्ती त्यास प्रथम संपादन करावी लागली. खडीसाखर, लोण्याचा गोळा, खीर जे मार्गाने मिळत गेले ते तोंडात टाकून प्रथम उपासाने क्षीण झालेला देह स्थूल करावा लागला. मग इतरांची काय कथा. अशा स्थितीत वाचनवर्ज्य, विचारवर्ज्य, ध्यानवर्ज्य, धारणावर्ज्य आणि गंभीरता अशक्ततेने वर्ज्य, तर सलीलता कारागारीय क्रूरतेने वर्ज्य. संगत नाही, सोबत नाही, फिरणं नाही, खेळणं नाही.
केवळ त्या समोरच्या डॉक्टरच्या कोंबड्या, ती घुंगरुटे आणि ते पक्षी. मित्रांनो, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय.